श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आपण ज्या वेळेस संकटात असतो, आपल्यावर ज्या वेळेस एखादं संकट येतं, आपल्याला त्यावेळी देवाची आठवण येते। त्यावेळी आपण देवाचे नामस्मरण करत असतो आणि आपल्यावर आलेले जे काही संकट आहे त्यापासून आपल्याला त्या संकटातून योग्यरित्या बाहेर काढावे असे आपल्याला वाटत असते। जे काही संकट आपल्यावरती आले आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी जे काही आपल्याला उपासना करावी लागेल, उपवास करावा लागेल किंवा एखादा उपाय करावा लागेल, तो आपण सहजरित्या करत असतो। अशीच एक उपासना आहे ज्या वेळेस आपण आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांवर संकट आले असेल त्यावेळेस नक्की गुरुचरित्राची उपासना करावी। ती उपासना कशी करायची, कधी करायची आणि एका ओवीचं पठण करायचं। ती ओवी कोणती त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा। आवडला तर एक लाईक करा, शेअर करा आणि स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि त्यासोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। गुरुचरित्राची उपासना करण्यासाठी तुम्ही गुरुवार हा दिवस निवडावा। गुरुवारी श्री स्वामी समर्थांची सेवा केली जाते। गुरुवारच्या दिवशी गुरुचरित्राची उपासना केल्यामुळे आपल्याला त्या उपासनेचे योग्य लाभ मिळतात। त्यासाठी गुरुवारी सकाळी लवकर उठून आपली रोजची जी स्वच्छतेची कामं आहेत ते आवरल्यानंतर स्वच्छ अंघोळ करून अगोदर आपल्या देवघरातील आपली जी दररोजची देवपूजा आहे ती करायची आहे आणि त्यानंतर एक पाट घेऊन त्यावरती एक स्वच्छ कापड टाकायचं आहे आणि त्यावरती श्री स्वामी समर्थांची, श्री दत्ताची मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटो तो ठेवायचा आहे आणि जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्या मूर्तीला पंचामृतानं स्नान घालायचं आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर सुगंधित फुलं पाण्यामध्ये टाकून ते सुगंधित पाणी स्वामींना अर्पण करावं। त्यानंतर स्वामीच्या मूर्तीला किंवा फोटोला अर्पण करावीत, गंध लावावा, धूप दीप अगरबत्ती लावावी आणि त्यानंतर जे काही आपल्याला अडचणी आहे, जे काही संकट येत आहे ते एका पांढऱ्या कागदावर लिहायचं आहे, ते पण हळदीना। एका वाटीत हळद घ्यावी, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकावं आणि एका छोट्याशा काडीच्या मदतीनं स्वच्छ पांढऱ्या कागदावर आपले ते संकट, आपली जी काही अडचण असेल ती लिहावी। लिहिताना अक्षरे नीट आली नाही तरी सुद्धा चालेल, फक्त आपल्या मनात भाव, देवावरती आपली श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे आणि प्रयत्न खूप महत्वाचा आहे। कागदावर आपली अडचण लिहिल्यावर तो कागद श्री स्वामी समर्थांच्या स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर ठेवायचा आहे आणि त्यानंतर गुरुचरित्रामधील एक ओवी म्हणायची आहे। या एका ओवीचं 52 वेळा पठण करायचं आहे। मनात कोणतीही शंका न ठेवता, आपल्या मनात कोणताही किंतु न ठेवता फक्त आपल्या मनात श्रद्धा ठेवून ही उपासना करायची आहे। त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल। येत्या काही दिवसातच तुम्हाला तुमच्या या उपासनेचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही। गुरुचरित्रातील या ओवीचं पठण करायचं आहे। उद्धरावया भक्तजना अवतरलासी नारायणा, वासना जरी भक्तजना संतुष्टावे तेने परी, ऐसी तुझी ब्रीद ख्याती वेदपुराणी वाखानिती, भक्तवत्सला श्री गुरुमूर्ती विनंती माझी परिसावी। या ओवीचं 52 वेळा पठण करायचं आहे आणि शक्य असेल तर या दिवशी तुम्ही उपवास नक्की करावा। उपवास केल्यामुळे तुम्हाला त्याचे फायदे नक्कीच होतील। त्यानंतर या ओवीचे 52 वेळा पठण झाल्यावरती स्वामींची आरती करावी। नैवेद्य म्हणून गोड काहीतरी पदार्थ करून अर्पण करा, मग तुम्ही साखर ठेवली तरी सुद्धा चालेल। त्याचबरोबर घरातील इतर सदस्यांना सुद्धा हा प्रसाद म्हणून वाटप करावा। कोणतीही उपासना करत असताना आपले मन हे एकाग्र असावे। मनापासून उपासना करा, याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल। बरोबर ही उपासना करत असताना आपली स्वामींवरती पूर्ण श्रद्धा पाहिजे, आपल्या मनात विश्वास पाहिजे। ही मनापासून केलेली सेवा हे स्वामीपर्यंत नक्कीच पोहोचते। हे आपण केलेली सेवा आणि त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते। कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा।